तर बघा, आपण काल ग्राइंड नावाचा धडा जो आहे तो सुरू केलेला होता आणि त्या धड्याच्या टायटलचा जो अर्थ आहे तो आपण धडा बघताना बघणार होतो. शब्दशः अर्थ जो आहे तो आपण काल पाहिला होता की पॉलिश करणे, चकाकणे किंवा बारीक करणे, दळणे असा बरेच अर्थ जे आहेत ते त्या शब्दाचे होतात. सुंदरेश्वरन सी नावाच्या लेखकाने तो टॉपिक लिहिलेला आहे आणि आपण काल ठराविक पार्ट जो आहे धड्याचा इंग्लिश मराठीमधून बघितला होता. तर आज मराठीतून सुरुवातीपासून थोडंसं बघूयात आणि ज्या ठिकाणी आपण आलो होतो काल तिथून पुढे इंग्लिश मराठीमध्ये बघूयात. तर बघा, इतिहासामध्ये ज्या व्यक्तीनं आपलं नाव सुवर्णाक्षराने कोरलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीने इतरांना सल्ला देताना असा सल्ला दिलेला आहे की तुम्ही स्वप्न बघा, कारण स्वप्न जे आहेत ती नेहमी पूर्ण होतात. आपण सर्वजण स्वप्न पाहतो. आपली स्वप्न जे आहेत ती सर्वांची फार मोठी असतात. आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात अशी आपली अशा अपेक्षा असते. आपल्या अवतीभोवती अतिशय चांगलं असं आपलं जीवन असावं असं आपल्याला वाटतं. सोयी सुख सुविधा ज्या आहेत त्या आपल्या अवतीभोवती असाव्यात अशा वाटतात. आणि ही जी स्वप्नांची यादी जी आहे, आपल्याकडे जे काय असायला हवं आहे त्याची यादी जी आहे ती अशी फार मोठी लांबलचक यादी आहे आपली. परंतु हे फक्त तिथंच थांबतंय असं नाही किंवा तिथंच थांबलं पाहिजे असं नाही. तर स्वप्न बघणं म्हणजे काय, तर एक नाण्याची एक बाजू आहे. अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे स्वप्न पाहणं म्हणजे. पण दुसरी जी बाजू आहे किंवा राहिलेली जी लढाई आहे ती जिंकण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय, तर स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी करावी लागणारी क्रिया, रॅडिकल ऍक्शन. तर ती क्रिया अतिशय महत्वाची आहे असं लेखक म्हणतो. जसं महर्षया म्हणतो की तुम्हाला जे बनायचं आहे ते बनण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी त्याग करावा लागणार आहे. तसंच तुम्हाला जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्याग करावा लागणार आहे. तुमच्या ध्येयाकडे एक एक पाऊल टाकत तुम्हाला जावं लागणार आहे. दुसरा कोणताही मार्ग त्याच्यासाठी उपलब्ध नाही असं लेखक म्हणतो. तर हा धडा आपल्याला मोटिवेट करण्यासाठी, थोडंसं प्रोत्साहन देण्यासाठी दिलेला आहे. आणि मग लेखक एक जनरल इंट्रोडक्शन देतो की तुम्ही जे स्वप्न पाहत आहात ती स्वप्न पाहिल्यानंतर फक्त स्वप्न पाहून गप्प बसायचं नाहीये, तर त्याच्यासाठी तुम्हाला कार्य करावं लागणार आहे, काहीतरी करावं लागणार आहे. तुमच्या ध्येयाकडे वाटचाल जी आहे ती करावी लागणार आहे. प्रत्येक जणाचं फार मोठं स्वप्न असतं, फार मोठ्या आशा अपेक्षा असतात आणि त्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यावेळी कृती करायची वेळ येते त्यावेळी मात्र आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते असं लेखक म्हणतो. आपल्या स्वतःवरती बंधन आणणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला पडतात. जसं की माझ्याकडचे सगळे पैसे संपले तर काय होईल, किंवा मी जर अयशस्वी झालो तर मला पूर्ण आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय काही राहणार नाही. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न जो आपल्या मनामध्ये निर्माण होतो तो म्हणजे काय आहे, तर लोक काय म्हणतील, किंवा जर मी अपयशी झालो तर लोक माझ्यावरती हसतील, माझ्या कुटुंबावरती हसतील. तर हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जो मनामध्ये आपल्या निर्माण होतो आणि मग आपल्या ध्येयाकडे आपण वाटचाल करायला सुरू करत नाही, किंवा आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी जे काम करावं लागणार आहे ते आपण करत नाही. पण असे जे प्रश्न आहेत, लेखक म्हणतोय की असे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न जे आहेत हे कमकुवत व्यक्तीच्या मनामध्ये येतात. कमकुवत व्यक्तीच्या मनामध्ये येतात आणि हे प्रश्न मनामध्ये निर्माण झाल्यामुळं आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत नाही, किंवा आपल्याला जे ध्येय पूर्ण करायचं आहे ते ध्येय पूर्ण करण्याकडे आपण पुढे जात नाही. तर मग काय केलं पाहिजे, तर लेखक काय करतो, तर आपल्याला काही लोकांची उदाहरणं देतोय. त्या लोकांनी मनात असे नकारात्मक विचार येत असताना देखील कसं सकारात्मकतेनं ते पुढे गेले, तर आपलं ध्येय पूर्ण केले, ते सध्या नावाजलेले व्यक्ती झालेत ते त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. तर लेखक म्हणतो की तुमची सुरुवात जी आहे की ती काही फार मोठी होणार नाही. जसं आपण काल फेसबुक आणि जे काही इन्फोसिस वगैरे कंपन्यांचं उदाहरण घेतलं होतं, त्या कंपन्या सुद्धा काय तर छोट्या छोट्या ठिकाणाहून आधी सुरू झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता ते मोठ्या झालेल्या आहेत, नावाजलेल्या आहेत. तसंच तुम्ही जर तुमच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली तर ती वाटचाल काही फार मोठी होईल असं नाही किंवा फार चांगली होईल असं नाही. सुरुवातीला तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे. तुमच्या सुरुवातीच्या काही पावलांमध्येच किंवा सुरुवातीला तुम्ही जे काही काम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल असं नाही. काही वेळा अपयश सुद्धा मिळू शकतं. परंतु तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे, यशाकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. जरी तुम्हाला नकोसं वाटत असलं तरी सुद्धा तुम्ही पुढे चालत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी ते एक एक्झाम्पल देतात की उसेन बोल्ट नावाचा जो जागतिक विक्रम निर्माण केलेला जो व्यक्ती आहे, धावपटू आहे, त्यानं 100 मीटर हे 9.58 सेकंदामध्ये पार केलेलं आहे आणि तो त्याचा जागतिक विक्रम आहे. तर त्याला एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलेलं होतं की ज्यावेळी तो ट्रेनिंग घेत असताना दमलेला असतो त्यावेळी त्याच्या मनामध्ये कोणते विचार येत असतात, तर तो म्हणतो की त्यावेळी त्याच्या मनामध्ये असे विचार येत असतात की हे सगळं इथंच थांबवावं, हे सगळं इथं सोडून द्यावं आणि घरी जावं, कारण हे करायचं नाहीये. ज्यावेळी तो म्हणतो की ज्यावेळी मी सकाळी झोपेतून उठतो त्यावेळी मला माहिती असते की आज कशा प्रकारचं ट्रेनिंग माझ्यासाठी आहे आणि मग मला माझ्या मनामध्ये असा विचार येत असतो की अरे देवा आता आज जायला नको. परंतु शेवटी तो म्हणतोय की माझ्या मनात असा विचार यायचा की नाही आपण गेलंच पाहिजे. आणि त्या शेवटच्या एका सकारात्मक विचारामुळे तो आज ज्या ठिकाणी गेलेला आहे त्या ठिकाणी तो पोहोचू शकलेला आहे. म्हणजे जसा प्रसिद्ध व्यक्ती झालेला आहे तसा तो बनू शकलेला आहे.
जे जे लोक तुमचे आदर्श आहेत, तुम्ही ज्या लोकांना आपला आदर्श मानता, अशा लोकांच्या मनात सुद्धा अशा प्रकारचा नकारात्मक विचार आलेला असतो. परंतु तो नकारात्मक विचार तो बाजूला सारतात आणि एक एक पाऊल त्यांच्या ध्येयाकडे ते टाकत राहतात. म्हणूनच ते काय झालेले आहेत तर प्रसिद्ध व्यक्ती झालेले आहेत, नावाजलेले व्यक्ती झालेले आहेत, असं लेखक म्हणतो. शरीर आपलं म्हणत असते की मी दमलेलो आहे, आता करायचं, आता हे काम जे आहे ते करायला नको. मन सुद्धा म्हणत असते की मला कंटाळलेलं आहे, मी आता इथून पुढे काही करू शकत नाही. परंतु हृदय आपल्याला सांगत असते की आपलं ध्येय अजून राहिलेलं आहे, आपलं ध्येय अजून आपण मिळवलेलं नाही. त्यामुळं काय करायचं आहे तर आपल्या ध्येय मिळवण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणजेच काय तर संघर्ष करावा लागणार आहे. आणि इथं आपल्याला त्या धड्याच्या टायटलचा अर्थ कळतो खरा. तो काय आहे तर संघर्ष. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे, असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. परंतु जर तुम्हाला महान व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे, असं लेखक म्हणतो. तुम्हाला हा जो मनातला संघर्ष आहे, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार येणारा, हा संघर्ष तुम्हाला दिवस रात्र तुम्हाला तो पिडणार आहे, छळणार आहे. परंतु तुम्ही काय करायचं आहे तर नकारात्मक विचार बाजूला ठेवून सकारात्मक विचाराने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा बळजबरी केल्यासारखं वाटेल. तुम्हाला बरेच जण आता शिक्षक सांगतायत, घरचे सांगतात की अभ्यास कर किंवा हे कर ते कर. ते तुम्हाला बळजबरी असल्यासारखं वाटू शकतंय. परंतु तुम्ही सुरुवातीपासूनच जर ते करत राहिलात तर तुम्ही काय होणार आहात, यशस्वी होणार आहात. बळजबरी असल्यासारखं जरी वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, कठीण परिश्रम करायचे आहेत आणि कठीण परिश्रम करून मग काय करायचं आहे तर तुम्ही यशस्वी व्हायचं आहे, पुढे जाऊ शकता. जरी तुम्हाला दमल्यासारखं वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, एक एक पाऊल पुढे टाकत राहायचं आहे आपल्या ध्येयाकडे. बॉक्सिंग लेजंडचं एक एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे. बॉक्सिंग मधला नावाजलेला व्यक्ती मोहम्मद अली आहे. त्याला एकदा इंटरव्ह्यू मध्ये विचारलं गेलं की तुम्ही दिवसाच्या किती उठाबशा करता व्यायामामध्ये. तर त्यांनी म्हटलेलं आहे की मी किती उठाबशा काढतो हे मी कधीच मोजत नाही. मी मोजायला तेव्हा सुरू करतो जेव्हा माझे पाय दुखायला लागतात. तिथून पुढे मी किती काढू शकतो हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, असं मोहम्मद अली म्हणतात. ते असं सुद्धा सांगतात की एका रात्रीत मिळणारं यश किंवा लगेचच तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने मिळणारं यश अशी कुठली गोष्ट जगामध्ये अस्तित्वात नाही. तुम्हाला जर आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर त्याच्या पाठीमागे फार मोठा त्याग करावा लागतो, फार मोठा कष्ट घ्यावे लागतात. तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होता. एका रात्रीत किंवा सहजासहजी यश मिळणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या फार कमी आहेत किंवा अशा व्यक्ती अस्तित्वातच नाहीत ज्यांना एका रात्रीत यश मिळालेलं आहे. ज्या व्यक्तीला यश मिळालेलं आहे त्याच्या पाठीमागचं जर कष्ट पाहिले तर आपल्याला लक्षात येते की त्यानं किती कष्ट केलेले आहेत. तसेच कष्ट मोहम्मद अलीच्या या स्टोरीमधून किंवा त्यांच्या म्हणण्यातून आपल्याला सुद्धा करावे लागणार आहेत, असा एक मेसेज आपल्याला तिथं मिळतो. पुढं अर्जेंटिना बार्सिलोनाचा जो फुटबॉलपटू आहे लिओनेल मेसी, याचं नाव सगळ्याला माहिती आहे आपल्याला. तर त्याचं एक उदाहरण ते तिथं देत आहेत. ते म्हणतात, लेखक म्हणतो की 4 वेळा त्याला वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयरचा किताब मिळालेला आहे आणि तो म्हणतो की मला यशस्वी होण्यासाठी 19 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. म्हणजे फुटबॉलपटू म्हणून माझं नाव जे कमवलेलं आहे मी, लिओनेल मेसी नाव हे जे कमवलेलं आहे, तर हे नाव कमवायला मला 19 वर्ष लागलीत असं तो म्हणतो. म्हणजे 19 वर्ष त्यानं प्रॅक्टिस केल्यानंतर ते आता सध्या ज्या नावानं ओळखलं जातं ते नाव जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे. तो म्हणतो की तुम्हाला सतत सराव करणं गरजेचं आहे. तुम्हाला सतत स्वतःला पुढे नेत जाणं गरजेचं आहे. जरी तुम्हाला नको वाटत असलं तरी सुद्धा तुम्ही सराव करणं गरजेचं आहे, असं लिओनेल मेसी म्हणतो. तुम्हाला दिवस रात्र त्याग करावा लागणार आहे. तुम्हाला ज्या सध्या गोष्टी अट्रॅक्ट करतायत, फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे हे, तर या गोष्टींचा त्याग केला आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना जे काही कार्य करायचं आहे ते जर केलं तर तुम्ही यशस्वी व्हाल, असं लिओनेल मेसीच्या संदेशामधून आपल्याला कळतं. सॅक्रिफाईस जो आहे तो गरजेचा आहे. त्याग करणं हे गरजेचं आहे जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर, असं म्हटलं लेखक सांगतो आपल्याला. जगातील प्रत्येक व्यक्ती हा टॅलेंटेड आहे, हुशार आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती हा एकमेव आहे. परंतु तुमची जी हुशारी आहे, तुमची जी बुद्धी आहे, बुद्ध्यांक जो आहे तो तुम्हाला एका ठराविक लेवल पर्यंत नेऊन सोडतो. परंतु तिथून पुढे जर तुम्हाला अजून काही यशस्वी व्हायचं असेल, तिथून पुढे जर तुम्हाला काही चांगली गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा प्रयत्न, अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणजेच काय तर तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. तुम्हाला थोडंसं स्वतःला संघर्षातून पुढे न्यावं लागणार आहे आणि म्हणूनच संघर्ष करणे याला कौशल्य असं म्हटलं जातं. कोणीही व्यक्ती जो आहे तो संघर्ष करून पुढे जात नाही. तर संघर्ष करणं हे कौशल्य आहे आणि संघर्ष केल्यानंतर पुढे जाणाऱ्या व्यक्तीलाच हे कौशल्य जे आहे ते प्राप्त झालेलं असतं, असं लेखक म्हणतो. हॉलिवूडचा जो ऍक्टर आहे विल स्मिथ, त्याचं एक उदाहरण, त्याचं एक एक्झाम्पल, त्याचं एक वाक्य जे आहे ते लेखकाने इथं सांगितलेलं आहे की तो म्हणतो, विल स्मिथ म्हणतो की टॅलेंट जे आहे हे तुम्हाला नैसर्गिकरित्या मिळतं. हुशारी जी आहे ती तुम्हाला नैसर्गिकरित्या मिळते, नॅचरली तुम्ही हुशार असता. परंतु स्किल जे आहे, कौशल्य जे आहे ते तासनतास तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते, सराव करावा लागतो. तेव्हाच तुम्हाला ते स्किल जे आहे ते आत्मसात करता येतं. स्किल जे आहे ते तुम्हाला जन्मजात मिळत नाही. टॅलेंट तुम्हाला जन्मजात मिळतं, परंतु स्किल जे आहे ते जन्मजात मिळत नाही.
त्यामुळे तुम्हाला तासनतास तुम्हाला तुमचं कौशल्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि त्याच वेळी तुम्ही काय होऊ शकता तर कौशल्य प्रधान होऊ शकता. अशी एक गोष्ट आहे, प्रॉडिजी नावाची एक गोष्ट आहे. प्रॉडिजी नावाचे एक शब्द आहे, तो प्रयोग वापरला जातो, शब्द प्रयोग केला जातो. तर त्या शब्दाचा अर्थ आहे जन्मजातच हुशार असणे. परंतु असे जे लोक आहेत जे जन्मजातच हुशार आहेत त्यांना सुद्धा काय करावं लागतं तर स्वतःचं कौशल्य जे आहे ते वाढवण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते, सराव करावा लागतो. म्हणजे जन्मजात हुशार आहे म्हणून तो व्यक्ती सगळ्या गोष्टी करू शकतो असं नाही, तर त्याला सुद्धा काय करावं लागतं तर स्वतःकडे असणारं जे कौशल्य आहे ते कौशल्य वृद्धिंगत करावं लागतं, वाढवावं लागतं. त्यासाठी प्रॅक्टिस जी आहे ती त्याला करावी लागते असं लेखक सांगतो. तर इथे या 2-3 लोकांची उदाहरणं सांगितल्यानंतर आपण इथपर्यंत काल आलो होतो, तर इथून पुढे आपण जे आहे ते बघायचं आहे. तर आता इथून पुढे आपल्याला इंग्लिश मराठी जे आहे आपलं काल आपण तिथपर्यंत आलो होतो आणि इथून पुढे आपलं बघायचं राहिलेलं होतं ते आपण बघूयात. वॉल्टर एडवर्ड डँडी, an American neurosurgeon, was the first person to perform surgery for posterior fossa partial trigeminal rhizotomy in the brain. अमेरिकेचा जो एक मेंदूवरती शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर आहे वॉल्टर एडवर्ड डँडी. हा पहिला असा व्यक्ती आहे ज्यानं मेंदूवरती पोस्टेरियर फॉसा पार्शियल ट्रायजेमिनल रायझॉटमी नावाची शस्त्रक्रिया जी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. नो वन ॲट दॅट टाइम थॉट दिस सर्जरी वुड बी पॉसिबल, बट वॉल्टर डँडी हॅड अ ड्रीम ऑफ गिव्हिंग पीपल अ सेकंड चान्स टू लिव्ह अँड ही वॉज विलिंग टू स्टार्ट, सो ही वेंट अहेड विथ द सर्जरी. त्यावेळी कोणाला हे असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारचं जे काही ऑपरेशन आहे मेंदूवरती ते शक्य होईल, परंतु वॉल्टर डँडी यांचं एक स्वप्न होतं. त्यांचं स्वप्न काय होतं तर लोकांना दुसरं जीवनदान मिळवून देणं, हे त्यांचं एक स्वप्न होतं आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार होते आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारची ऑपरेशन जे आहे, अशा प्रकारची सर्जरी जी आहे ती केलेली आहे. डू यू नो हिज फर्स्ट 13 पेशंट्स डाईड. कॅन यू इमॅजिन हाऊ डेव्हास्टेटिंग इट वुड हॅव बीन. तुम्हाला माहिती आहे का की त्याचे पहिले 13 पेशंट जे आहेत हे सर्जरी केल्यानंतर किंवा हे सर्जरी करताना मेलेले आहेत. किती विध्वंसक प्रकार जो आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये घडला असेल. हा 13 व्यक्ती वारलेले आहेत, त्याच्या 13 पेशंट जे आहेत ते वारलेले आहेत. आपल्याकडं साधा जरी काही चूक झाली डॉक्टरांकडून तरी आपण काय करतो पूर्ण दवाखाना जो आहे तो डोक्यावरती उचलतो. इथं मात्र 13 व्यक्ती मेलेल्या आहेत, म्हणजे त्याच्यासाठी ती किती विध्वंसक गोष्ट होती. 13 व्यक्ती 13 पेशंट त्याचे मरण. ऑल द ब्लेम्स, क्रिटिसिझम अँड हिज ओन सेल्फ डाऊट टॉर्मेंटेड हिम. त्याला सर्व स्तरातून समाजाच्या दोष देण्यात आलेले आहे, त्याच्यावरती टीका करण्यात आलेली आहे आणि त्याला स्वतःला सुद्धा वाटलेलं आहे की आपल्याकडून हे जमतंय की नाही, आपल्याकडून हे होतंय की नाही. त्याला स्वतःवरती सुद्धा डाऊट निर्माण झालेला आहे, त्यानं तो त्रस्त झालेला आहे. त्याला सगळ्यांनी त्या लोकांनी स्वतःच्या मनात निर्माण झालेला जो काही न्यूनगंड होता किंवा डाऊट, सेल्फ डाऊट जो होता, त्यानं त्याला भंडावून सोडलेला आहे पूर्णपणे. बट वॉल्टर वॉज अ स्ट्रॉंग माइंडेड पर्सन. In spite of the failures and ridicule, he went ahead with his attempt to find a cure, and now he is proudly known as one of the 3 founding fathers of neurosurgery. परंतु वॉल्टर एडवर्ड डँडी यांचा जे काही निर्धार होता तो अतिशय पक्का होता. एवढे सगळे अपयश त्यांच्या समोर आले, 13 पेशंट जरी मेले, एवढ्या सगळ्या लोकांनी त्यांना नावं ठेवली, त्यांना दोष दिला, तरी सुद्धा त्यांनी त्यांचा प्रयत्न जो आहे तो सोडला नाही. आणि आता जगातील 3 अशा मेंदूवरती शस्त्रक्रिया करणाऱ्या लोकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं ज्यांनी अशा प्रकारच्या मोठ्या किंवा अतिशय क्लिष्ट अशा सर्जरीज ज्या आहेत, अशा क्लिष्ट असे जे ऑपरेशन्स आहेत ते यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत. अशा 3 लोकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. सो यू नीड टू कीप मुव्हिंग फॉरवर्ड डिस्पाइट द ऑड्स. म्हणजेच काय तर यांच्या स्टोरीमधून आपल्याला मेसेज काय मिळतोय की किती जरी बिकट परिस्थिती निर्माण झाली, किती जरी विरोधी परिस्थिती निर्माण झाली, तरी सुद्धा तुम्ही तुमचं ध्येय जे आहे त्या ध्येयाकडे चालत राहिलं पाहिजे. ध्येयपूर्तीसाठी जे कार्य करायचं आहे ते करत राहिलं पाहिजे. हा मेसेज आपल्याला एडवर्ड डँडी यांच्या स्टोरीमधून मिळतो. म्हणजे काय तर की पहिले 13 पेशंट, 1-2 पेशंट मेले असते तरच डॉक्टर पूर्णपणे हे झाला असता, हतबल झाला असता, त्यांना सोडून दिला असते प्रयत्न तो. परंतु 13 पेशंट मेल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रयत्न सोडून दिला नाही आणि मग तो काय झालेला आहे तर यशस्वी झालेला आहे. म्हणजे इतकं नाव मिळवण्यासाठी त्याला 13 पेशंटचा जीव त्याच्या गेलेला आहे आणि त्याचा प्रयत्न जो आहे एवढं सगळं त्याला सहन करावं लागलंय, त्याच वेळी तो यशस्वी झालेला आहे. इवन द मोस्ट अकम्प्लिश्ड पर्सन फेसेस ॲडव्हर्सिटी, but the legend is the one who refuses to give up to the adversity and rise above it. सर्वात प्रसिद्ध व्यक्ती, सर्व काही गोष्ट कमवलेल्या, सर्व काही गोष्ट मिळवलेल्या व्यक्तींना सुद्धा अशा प्रकारे बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागतं. परंतु यशस्वी खरा तोच व्यक्ती होतो जो बिकट परिस्थितीवरती मात करून पुढे जातो. तोच व्यक्ती जो आहे तो यशस्वी होतो, प्रसिद्ध होतो, लेजंड होतो.
Our honorable former prime president Dr. APJ Abdul Kalam was born to a fisherman family in a small village near Rameshwaram. आपले जे 11वे पंतप्रधान राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हे सुद्धा तमिळनाडूतील रामेश्वरम नावाच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये एका कोळ्याच्या घरामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. He studied in a small government school and used to distribute newspaper at his younger age. ते सुद्धा एका सरकारी शाळेमध्ये शिकलेले आहेत. लहान असताना त्यांनी सुद्धा न्यूजपेपर टाकण्याचं काम केलेलं आहे. Then went on to become a world-renowned scientist, nuclear scientist, making India a nuclear powerhouse and famously known for receiving a standing ovation for his speech at the European Union Parliament. त्यांनी सुद्धा एका साध्या शाळेमध्ये गव्हर्नमेंट स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर लहानपणी त्यांनी न्यूजपेपर टाकलेले आहेत. एवढं सगळं काम करून सुद्धा ते काय झालेले आहेत तर एक वैज्ञानिक झालेले आहेत, एक आण्विक शास्त्रज्ञ झालेले आहेत. शिवाय भारताला त्यांनी आण्विक शक्ती सुद्धा प्रदान केलेली आहे. त्यांना युरोपियन युनियन पार्लमेंटमध्ये त्यांनी जे दिलेलं भाषण आहे त्याच्यासाठी त्यांना तिथं स्टँडिंग ओवेशन म्हणजे सर्वांच्या उभा राहून टाळ्या मिळालेल्या आहेत. एवढे ते प्रसिद्ध झालेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एका छोट्याशा खेड्यातून येऊन सुद्धा ते करू शकलेले आहेत. मग लेखक आपल्याला प्रश्न विचारतोय की डू यू थिंक दॅट इट मस्ट हॅव बीन अ वॉक इन द पार्क फॉर हिम. तुम्हाला असं वाटतंय का की मग की सहज बागेत चालत चालत गेल्यासारखंच ते रामेश्वरम मधून निघाले आणि भारताचे राष्ट्रपती झाले, सायंटिस्ट झाले, असं झालं का? From an ordinary boy from Rameshwaram to becoming a world-renowned scientist and 11th president of India. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की बागेत चालत गेल्यासारखं ते रामेश्वरम मधून निघाले आणि एक अतिशय प्रसिद्ध असे वैज्ञानिक झाले, 11वे राष्ट्रपती झाले भारताचे, असं झालं का? तर नाही. त्याच्या पाठीमागे सुद्धा त्यांचे फार मोठे कष्ट आहेत. त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या करत असताना फार मोठा त्याग करावा लागलेला आहे, कष्ट करावे लागले. तेव्हाच ते जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक झालेले आहेत आणि भारताचे 11वे राष्ट्रपती सुद्धा ते झालेले आहेत. या सगळ्या गोष्टींपाठीमागे फार मोठा त्यांचा त्याग आहे, फार मोठं त्यांचं कष्ट आहेत, ज्याच्यामुळेच ते इथपर्यंत आज पोहोचू शकलेले आहेत. म्हणजे त्यांनी जे केलेले कष्ट आहेत, लेखक आपल्याला असं सुचवतो इथं की आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं आहे किंवा आपण अब्दुल कलाम बनू शकत नाही, परंतु त्यांच्यासारखा प्रयत्न करून आपण थोडं तर का होईना पण यशस्वी होऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो. हे लेखकाला या स्टोरीमधून सांगायचं आहे. पुढं लेखक काय सांगतो बघा. तर अजून एका व्यक्तीचं ते उदाहरण तिथं लेखक देतोय जेणेकरून आपल्याला थोडस मोटिवेशन मिळावं किंवा इन्स्पिरेशन मिळावं, प्रेरणा मिळावी म्हणून लेखक पुढे अजून एका फुटबॉलपटूची स्टोरी सांगतोय. द रिअल मेड्रिड स्टार the Real Madrid star and Portugal football team's captain, the legendary Cristiano Ronaldo was born in a very poor family. तर रिअल मॅड्रिड हे जे देश आहे किंवा जे काही फुटबॉलचं हे आहे तर किंवा पोर्तुगालचा जो फुटबॉल टीमचा जो कॅप्टन आहे अतिशय प्रसिद्ध असणारा क्रिस्टियानो रोनाल्डो, याचा सुद्धा जन्म जो आहे तो एका गरीब कुटुंबात झालेला आहे. हिज मदर वॉज अ कुक अँड हिज फादर वॉज अ किटमॅन इन अ लोकल फुटबॉल क्लब. त्याची आई जी आहे ती स्वयंपाकीचं काम करायची, त्याचे वडील जे आहेत एका लोकल फुटबॉल क्लब मध्ये किटमॅनचं काम करायचे. किटमॅनचं काम काय असायचं तर फुटबॉल खेळणाऱ्या लोकांचे जे काही किट आहेत ते किट ग्राउंडवरती नेऊन ठेवणे आणि त्यांचं पूर्ण खेळ पूर्ण झाल्यानंतर ते किट क्लब मध्ये आणून परत ठेवणे. तर अशा प्रकारचं ते काम करायचे. इन अन इंटरव्ह्यू हिज मदर सेड रॉनी यूज टू प्रॅक्टिस डेली फ्रॉम मॉर्निंग टू नाईट. त्याच्या आईने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे की रोनाल्डो जो आहे तो दिवस रात्र प्रॅक्टिस करायचा. Ronaldo had to relocate himself away from his family as he got an offer for better training. रोनाल्डोला त्याच्या कुटुंबापासून दूर राहावं लागलेलं आहे कारण त्याला अतिशय चांगल्या ट्रेनिंग जे आहे ते मिळणार होतं, म्हणून त्याला त्या ठिकाणी जावं लागणार होतं. त्याला घरापासून दूर राहावं लागलेलं आहे. ही वॉज डिप्रेस्ड अँड होमसिक. आणि मग तो काय झालेला आहे तर थोडासा नाराज झालेला आहे, त्याला घरची आठवण यायला लागलेली आहे. ही यूज टू कॉल होम अँड क्राय डेली. आणि मग त्याची आई सांगते की तो नाराज झालेला आहे, घराची त्याला आठवण यायला लागलेली आहे. तो दररोज फोन करायचा आणि फोनवरती तो रडायचा. ही हॅड डिफिकल्टी इन मेकिंग फ्रेंड्स. त्याला मित्र बनवता येत नव्हते. इतर व्यक्तींशी कसं वागायचं हे त्याला त्यावेळी दॅन हिज सेल्फ डाऊट अँड ही फोकस्ड ऑल हिज एनर्जी इन इम्प्रूव्हिंग हिज गेम अँड इम्प्रूव्हिंग ॲज अ पर्सन. आणि त्याला सगळं तिथं सोडून द्यावं असं वाटायचं, परंतु त्याचा निश्चय इतका ठाम होता, त्यानं स्वतःवरती जो निर्माण झालेला डाऊट आहे
स्वतःबद्दल निर्माण झालेला जो डाऊट आहे तो सुद्धा त्यांना कमी केलेला आहे, बाजूला सारलेला आहे. आणि स्वतःची संपूर्ण शक्ती जी आहे ती त्यांनी स्वतःचा खेळ सुधारवण्यामध्ये आणि स्वतःला एक व्यक्ती म्हणून सुधारवण्यामध्ये त्यानं घालवलेला आहे. आणि शेवटी काय झालं बघा, फायनली ही गॉट सिलेक्टेड फॉर पोर्तुगाल्स most famous club Sporting Lisbon and even got selected for the top 11 in the Euro 2004 squad for Portugal. आणि मग शेवटी काय झालेलं आहे तर त्याने स्वतःचा खेळ सुधारवलेला आहे, एक व्यक्ती म्हणून स्वतःला सुधारवलेला आहे. आणि शेवटी मग पोर्तुगालचा सगळ्यात फेमस जो फुटबॉल क्लब आहे स्पोर्टिंग लिस्बन याच्यामध्ये त्याची निवड झालेली आहे. आणि 2004 साली पोर्तुगालची जी टीम जाणार होती युरो कप साठी, तर त्याच्या पहिल्या 11 खेळाडूंमध्ये सुद्धा त्याची निवड जी आहे ती झालेली आहे. त्यावेळी त्याचं वय फक्त 19 वर्ष होतं. ही वॉज जस्ट 19 years old देन. तर एवढ्या लहान वयामध्ये त्यानं कष्टीम परिश्रम करून त्याला जे काही ध्येय मिळवायचं होतं ते त्यानं मिळवलेलं आहे. सप्टेंबर 6, 2005 पोर्तुगाल वॉज फेसिंग रशिया फॉर अ डिसायसिव्ह स्पॉट इन 2006 वर्ल्ड कप जर्मनी. जर्मनीमध्ये 2006 साली जो फुटबॉलचा वर्ल्ड कप होता, त्या वर्ल्ड कपची जी एक मॅच होती त्या मॅच मध्ये पोर्तुगाल आणि रशिया यांच्या दरम्यान अतिशय निर्णायक मॅच होणार होती 6 सप्टेंबर 2005 रोजी. तर रोनाल्डो काय होता तिथे बघा, रोनाल्डो वॉज ऑन द स्टार्टिंग 11 ॲट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्लेयर्स ऑफ द इन द स्क्वॉड. रोनाल्डो जो आहे तो अतिशय महत्वाचा खेळाडू होता. सुरुवातीच्या 11 खेळाडूमध्ये त्याचं नाव होतं आणि टीमसाठी तो अतिशय महत्वाचा खेळाडू होता. But a few hours before the match, he received an information from his home about his father's death. परंतु मॅच सुरू होण्याच्या काही तास अगोदरच रोनाल्डोला माहिती मिळाली त्याच्या घरातून की त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे. His coach gave him an option to go home, but Ronaldo refused and he wanted to dedicate this match to his father. त्याच्या कोचने त्याला सांगितलं की तू घरी जाऊ शकतोस, तुझे वडील वारलेले आहेत, तुला तिकडे जाणं सुद्धा गरजेचं आहे, तर तू जाऊ शकतोस असा त्याने ऑप्शन दिला. परंतु रोनाल्डोनं तो ऑप्शन नाकारलेला आहे आणि तो म्हणालेला आहे की ही मॅच जी आहे ती मला माझ्या वडिलांना समर्पित करायची आहे. Even though the match ended in a draw due to his brilliant passing, attempts on goal and ball position, he was named man of the match. जरी ती मॅच रद्द झालेली असली, ड्रॉ जरी झालेली असली, तरी त्यानं ज्या प्रकारचा खेळ दाखवलेला आहे, पासिंग अतिशय चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे, गोलचे अटेम्प्ट सुद्धा त्याचे अतिशय उत्कृष्ट होते इतर खेळाडूंपेक्षा, आणि बॉल पोझिशन सुद्धा त्याने इतर खेळाडूंपेक्षा अतिशय चांगली सांभाळलेली होती. त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब जो आहे तो त्या मॅच साठी देण्यात आलेला आहे. His father used to tell him that he has to become the best footballer. त्याचे वडील त्याला नेहमी सांगायचे की तुला सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू व्हायचं आहे आणि ते तू झालंच पाहिजे असं त्याचे वडील त्याला सांगायचे. नाव क्रिस्टियानो रोनाल्डो इज द मोस्ट डेकोरेटेड सुपरस्टार अँड द लेजंड टू एव्हर प्ले द स्पोर्ट्स. आणि आता क्रिस्टियानो रोनाल्डो जो आहे तो सर्वात महागडा, सर्वात प्रसिद्ध असा फुटबॉलपटू आहे, ज्यानं आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने फुटबॉलचा खेळ जो आहे तो केलेला आहे. अ यंग बॉय आस्क्ड रोनाल्डोला एकदा एका लहान मुलानं विचारलेलं होतं, हाऊ डू आय बिकम लाईक यू, मी तुझ्यासारखं कसं बनू. रोनाल्डो रिप्लाइड, बिलीव्ह इन युअर कॅपॅसिटीज, वर्क हार्ड, गिव्ह युअर 100% एव्हरी टाइम अँड ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. रोनाल्डोला त्या लहान मुलानं विचारलं की मी तुझ्यासारखं कसा बनू. तर त्यावेळी तो लहान मुलाला त्यानं सांगितलेलं आहे की तुझ्याकडे जी काही क्षमता आहे त्या क्षमतेवरती विश्वास ठेव. बिलीव्ह इन युअर कॅपॅसिटीज, तुझ्याकडे जी काही क्षमता आहे त्या क्षमतेवरती विश्वास ठेव. वर्क हार्ड, कठीण परिश्रम कर. गिव्ह युअर 100% एव्हरी टाइम, आणि तू प्रत्येक वेळी तू जे काही कार्य करशील त्याच्यामध्ये 100% योगदान दे. आणि ड्रीम, आणि स्वप्न बघ. बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू, कारण स्वप्न जे आहेत ती सत्य होतात. तर अशा प्रकारचा सल्ला जो आहे तो रोनाल्डोनं त्या लहान मुलाला दिलेला आहे. तर आता ह्या सगळ्या स्टोरी झाल्या, सगळ्या लोकांच्या जे यशस्वी लोक आहेत त्या लोकांच्या सगळ्यांच्या यशस्वी लोकांच्या स्टोरी, त्या कहाण्या झाल्या. तर आता पुढे लेखक मग आपल्याला जनरल एक संदेश देतोय. तर तो संदेश काय आहे बघा, लेजेंड्स आर द वन हू गॅम्बल्ड विथ लाईफ. प्रसिद्ध व्यक्ती तेच आहेत ज्यांनी आयुष्यामध्ये जुगार खेळलेला आहे. जुगार खेळ म्हणजे काय, तर रिस्क घेतलेली आहे त्यांचं यश संपादन करण्यासाठी. म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींनी काय केलेलं आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी रिस्क घेतलेली आहे. दे टूक चान्सेस अँड रिस्क्ड एव्हरीथिंग दे हॅड टू गेट व्हॉट दे वॉन्टेड. त्यांनी संधी ज्या मिळालेल्या आहेत त्यांना, त्या संधीचा त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे जे आहे ते सर्व त्यांनी पणाला लावलेलं आहे. त्यांना जे काही मिळवायचं आहे, जे ध्येय त्यांचं साध्य करायचं आहे, त्यासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी पणाला लावलेल्या आहेत. रोड टू सक्सेस इज अ लोनली रोड अँड लर्न टू वॉक अलोन.
यशाकडे जाणारा मार्ग जो आहे तो एकट्यानं चालायचा मार्ग आहे. म्हणून लेखक म्हणतोय की तुम्ही एकट्यानं चालण्याची सवय लावून घ्या, तुम्ही एकट्यानं पुढे चालण्याची तयारी ठेवा. येस, इट इज व्हेरी हार्ड, बट इन द एंड इट इज वर्थ इट. बरोबर आहे, यशाकडे जाण्याचा मार्ग हा एकट्यानं चालण्याचा आहे, एकट्याला आपल्याला चालावं लागणार आहे. ते फार कठीण वाटू शकतं, परंतु शेवटी ज्यावेळी तुम्ही यशस्वी व्हाल त्यावेळी तुम्हाला एकट्यानं चालल्याचं किंवा तुम्ही जे काही कष्ट केलेत त्या कष्टाचं चीज झालं असं तुम्हाला वाटेल. अँड दॅट नॉलेज कम्स विथ अन एक्सपेन्स. आणि हे जे माहिती आहे, हे जे आपल्याला कळतं की एकट्यानं चालून यश मिळवल्यानंतर, यशानंतर जे कष्ट केल्यानंतर मिळणारी जी यशाची चव आहे, जी अतिशय चांगली लागते, हे आपल्याला स्वतः अनुभवल्याशिवाय कधीही कळत नाही असं लेखक म्हणतो. बट यू हॅव टू स्टार्ट समवेअर. तुम्हाला कुठं ना कुठेतरी सुरुवात करावीच लागणार आहे तुमचं ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल तर. इवन इफ यू डोंट फील लाईक इट, जरी तुम्हाला नको वाटत असलं तरी सुद्धा गेट अप, ड्रेस अप अँड शो अप. उठायचंय, तयार व्हायचंय आणि कामाला लागायचं आहे. रॉंग ऍक्शन लीड्स मी समवेअर, बट इनॅक्शन विल लीड मी नोवेअर, सेज महर्षा. महर्षा जे काय आहेत ते म्हणतात की चुकीची क्रिया जर मी केली तर मला काहीतरी कळेल की माझं काय चुकलेलं आहे किंवा माझं कुठं चुकतंय. परंतु मी काहीच जर केलं नाही ध्येय साध्य करण्यासाठी तर मला काहीच कळणार नाही की माझं कुठं चुकतंय किंवा मला काय करायला पाहिजे. त्यामुळं तुम्ही कृती करायला लागा असा संदेश जो आहे तो लेखक आपल्याला देतो. जी कृती तुम्ही करताय त्या कृतीतून तुम्हाला समजेल की तुमचं नेमकं चुकतंय कुठं आणि तुम्हाला काय करावं लागतंय. तुम्ही जर काहीच केलं नाही तर तुम्हाला अजिबात लक्षात येणार नाही की तुम्हाला काय करावं लागतंय. त्यामुळे लेखक त्या उदाहरणातून सांगतोय की तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे, तुम्हाला कृती जी आहे ती करणं गरजेचं आहे. सो गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन अँड एम्ब्रेस द अनसर्टनिटी. आणि म्हणून लेखक म्हणतो की तुमचा जो कम्फर्ट झोन आहे, तुम्हाला जिथं बरं वाटतंय अशा ठिकाणापासून किंवा अशा मानसिकतेतून तुम्ही बाहेर यायचं आहे. आणि आयुष्यात असणारी जी अनिश्चितता आहे, तुम्हाला अजून सध्या काही माहित नाहीये, तर त्या गोष्टी माहित करून घेण्यासाठी जी अनिश्चितता आहे त्याला तुम्हाला कवटाळायचं आहे, ती तुम्हाला जाणवून घ्यायची आहे. रिमेंबर, legends embrace all kinds of uncertainty and difficulties at any given point of time. तुम्ही लक्षात ठेवा की जे प्रसिद्ध व्यक्ती आहेत, अशा प्रसिद्ध व्यक्तींनी बऱ्याचशा अनिश्चिततेला सामोरं गेलेत आयुष्यामध्ये. त्यांना माहित नसायचं की हे केल्यानंतर माझं काय होणार आहे. अशी अनिश्चितता त्यांच्या आयुष्यामध्ये सारखी असायची आणि ते सारखं ते अशा अनिश्चित मार्गाने पुढे जायचे. परंतु तेच व्यक्ती जे आहेत हे पुढे जाऊन काय झालेले आहेत तर यशस्वी झालेले आहेत. दे डोंट चूज अकॉर्डिंग टू देअर कम्फर्ट झोन. त्यांना जिथं बरं वाटतं त्या ठिकाणी ते न राहता त्यांना त्यांचं ध्येय गाठण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांचा कम्फर्ट झोन जो आहे तो एक्सपांड केलेला आहे. त्यांच्या कम्फर्ट झोन नुसार त्यांनी त्यांचं करिअर निवडलेलं नाही. They always look for ways to expand their comfort zone by constantly stepping out of them. त्यांनी नेहमी काय केलेलं आहे तर त्यांचा कम्फर्ट झोन जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्याचा जो कम्फर्ट झोन आहे त्याच्या बाहेर जाऊन त्यांनी स्वतःचं एक जग निर्माण केलंय असं तो लेखक म्हणतो. सो गेट अप, ग्राइंड, नेव्हर गिव्ह अप, सक्सीड अँड रिपीट. आणि मग म्हणून लेखक म्हणतो की तयार व्हायचं आहे, कष्ट करायचं आहे, संघर्ष करायचा आहे, कधीही आशा सोडायची नाहीये, यशस्वी व्हायचं आहे आणि सतत यशस्वी होत राहायचं आहे. अशा पद्धतीने हा टॉपिक जो आहे तो इथं आपला कव्हर होतोय. काही शब्दांचे अर्थ आपण अगोदर सुद्धा बघितले होते, परत आज एकदा बघूयात. ग्राइंड या शब्दाचा अर्थ टू बिकम पॉलिश्ड, चकाकणे असा आहे शब्दशः अर्थ आपण घेतला होता, किंवा बारीक करणे, तळणे. परंतु या धड्याच्या माध्यमातून आपण या ग्राइंड या शब्दाचा नवीन अर्थ समजून घेतलेला आहे. तो म्हणजे काय तर कष्ट करणे, संघर्ष करणे. दुसरा शब्द होता ऍडव्हर्सिटी. ऍडव्हर्सिटी म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन, कठीण परिस्थिती असा त्या शब्दाचा अर्थ आहे. डॉमिनंट, डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल, प्रभावशाली असा या शब्दाचा अर्थ आहे. गॅम्बल्ड म्हणजे टू रिस्क लुझिंग समथिंग व्हॅल्युएबल टू अचीव समथिंग. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादी मौल्यवान वस्तू जी आहे ती हरवण्याची रिस्क घेणे म्हणजे जुगार खेळण्याचा त्याचा अर्थ आहे. रेनाउंड या शब्दाचा अर्थ आहे फेमस, प्रसिद्ध. पेनीलेस, पेनीलेस या शब्दाचा अर्थ आहे विदाउट मनी, पैसे नसणे, पैसे संपणे. अकम्प्लिश्ड या शब्दाचा अर्थ आहे सक्सीड इन डुईंग समथिंग, एखादी गोष्ट करण्यामध्ये यशस्वी होणे, अकम्प्लिश. लेजेंडरी, वेल नोन, प्रसिद्ध असा त्याचा अर्थ आहे. लिजेंड म्हणजे फेमस अँड इम्पॉर्टंट पर्सन, प्रसिद्ध किंवा अतिशय महत्वाचा व्यक्ती. आणि अनसर्टन्टी म्हणजे डाऊटफुल किंवा अननोन, अनिश्चितता असा त्या शब्दाचा अर्थ आहे. तर या धड्यावरती हे जे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत ते आपण बहुपर्यायी प्रश्न काढले. 20-21 प्रश्न आहेत एका धड्यावरती या. तर ते आपण प्रश्न आणि त्याचे उत्तर जे आहे ते समजून घेऊयात. व्हॉट इज द ऍडवाइस गिवन बाय एव्हरी लिजंड. प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीने कोणता सल्ला दिलेला आहे.
तर डोंट स्टडी असेल, ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू, डोंट वर्क हार्ड, बी लेझी. तर धड्याच्या पहिल्याच उतार्यामध्ये आपल्याला पहिल्याच ओळीत तो सल्ला जो आहे तो आपल्याला दिसलेला आहे. ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू हा सल्ला जो आहे तो प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीने इतरांना दिलेला आहे, प्रत्येक यशस्वी व्यक्तीने इतरांना दिलेला आहे. नंतर व्हॉट इज नेसेसरी टू रिअलाइज द ड्रीम्स. स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कशाची गरज आहे? ऑप्शन दिलेत ओनली ड्रीमिंग, नॉट ड्रीमिंग, बिग ड्रीम्स, रॅडिकल ऍक्शन. रॅडिकल ऍक्शन हे त्याचं उत्तर आहे आणि उत्तरामध्ये पहिल्याच पॅरेग्राफच्या सेकंड लास्ट ओळीमध्ये पहिला शब्द आहे. द नेक्स्ट हाफ इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड क्रुशियल वन, दॅट इज रॅडिकल ऍक्शन. म्हणजे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची जी आहे ती म्हणजे काय, तर रॅडिकल ऍक्शन, कृती. तर ते त्याचं उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे व्हॉट इज द कॉमन सेल्फ लिमिटिंग थॉट दॅट कम्स टू एव्हरीवन्स माइंड. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होणारा एक कॉमन प्रश्न कोणता आहे, कॉमन जो विचार आहे तो कोणता आहे जो स्वतःवरती बंधन निर्माण करतो. तर आपण दिलेलं ऑप्शन ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू नाही, इट टेक्स व्हॉट इट टेक्स टू बिकम व्हॉट यू वॉन्ट टू बिकम नाही, बिलीव्ह इन युअर सेल्फ नाही, तर व्हॉट इफ आय बिकम अ लाफिंग स्टॉक अँड एंड अप एम्बॅरेसिंग माय फॅमिली. म्हणजे माझ्यावरती जर लोक हसले तर काय होईल, माझ्या कुटुंबाला लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. असा एक विचार आहे मनातला जो काय होतो तर आपल्यावरती बंधनं आणतो, आपण जे काही कार्य करणार आहोत त्याच्यावरती अडचण निर्माण करण्याचं काम करतो. तर याचं उत्तर जे आहे ते पुढे दुसऱ्या उत्तरामध्ये दिलेलं आहे बघा. द मोस्ट डॉमिनंट, दुसरा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये तिसरी आणि चौथी ओळ जी आहे, and the most dominant and common one being what if I become a laughing stock and end up embarrassing my family. हा विचार जो आहे तो आपल्यावरती बंधन निर्माण करतो, आपलं ध्येय पूर्ण करण्यामध्ये अडचण निर्माण करण्याचं काम हा प्रश्न करतो. तर ते त्याचं उत्तर आहे व्हॉट इफ आय बिकम अ लाफिंग स्टॉक अँड एंड अप एम्बॅरेसिंग माय फॅमिली. त्यानंतर पुढं प्रश्न विचारलेला आहे हु इज हुसेन बोल्ट. हुसेन बोल्ट कोण आहे? तर आता स्प्रिंटिंग हा पळण्याचाच धावण्याचाच एक प्रकार आहे. तर रनर आहे, हुसेन बोल्ट हा रनर आहे, फुटबॉलर, स्विमर, क्रिकेटर नाही, तर रनर आहे. वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर फॉर स्प्रिंटिंग. आणि स्प्रिंटिंग म्हणजे काय, तर रनिंग. स्प्रिंटिंग हे एक विशिष्ट प्रकारचं धावणं आहे, त्यासाठी त्याला एक सेपरेट शब्द वापरला जातो, परंतु रनर असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर पाचवा प्रश्न जो आहे पुढचा तो आहे स्टेट द रेकॉर्ड इन स्प्रिंटिंग मेड बाय हुसेन बोल्ट. हुसेन बोल्टनं स्प्रिंटिंग मध्ये बनवलेलं रेकॉर्ड जे आहे ते काय आहे ते सांगा. तर 100 मीटर्स इन 1 मिनिट, 300 मीटर्स इन 1 मिनिट, 50 मीटर्स इन 1 मिनिट आणि 100 मीटर्स इन 9.58 सेकंड्स. तर 9.58 सेकंदामध्ये त्याने 100 मीटर पार केलेले आहे. तर ते हुसेन बोल्टचं स्प्रिंटिंग मधलं रेकॉर्ड आहे. त्यानंतर व्हॉट वॉज मोहम्मद अली फेमस फॉर. मोहम्मद अली हे कशासाठी नावाजलेले आहेत, ते कशासाठी त्यांना ओळखलं जातं, तर रेसलिंग, क्रिकेटर, फुटबॉलर, बॉक्सिंग. तर बॉक्सिंगसाठी मोहम्मद अली जे आहेत हे प्रसिद्ध आहेत, बॉक्सिंगसाठी त्यांना ओळखलं जातं असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर हाऊ मेनी टाइम्स डिड लिओनेल मेसी बिकम वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर. वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर लिओनेल मेसी किती वेळा बनलेला आहे? तर इथं मोहम्मद अलीचं जे एक्झाम्पल दिलं होतं इथं बॉक्सिंग मधला लेजंड आहे असं म्हटलेलं होतं, आणि लिओनेल मेसी हा 4 टाइम्स वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर. म्हणजे लिओनेल मेसी जो आहे तो 5 टाइम्स, 10 टाइम्स, 4 टाइम्स, 2 टाइम्स असे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, त्यातलं 4 टाइम्स आहे. म्हणजे किती वेळा लिओनेल मेसी वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर बनलेला होता, तर 4 वेळा. त्यानंतर व्हॉट इज मस्ट अकॉर्डिंग टू लिओनेल मेसी टू बिकम सक्सेसफुल. यशस्वी होण्यासाठी लिओनेल मेसीच्या मते काय महत्वाचं आहे, काय गरजेचं आहे? तर सॅक्रिफाईस, स्लीप, एन्जॉयमेंट, केअरलेसनेस. तर सॅक्रिफाईस हा महत्वाचा आहे, इथं त्याने दिलेला आहे बघा. सॅक्रिफाईस इज मस्ट या पॅरेग्राफ मध्येच तिसरी ओळ आहे बघा, शेवटची ओळ, तिसरी ओळीतले शेवटचे शब्द. सॅक्रिफाईस इज मस्ट इफ यू वॉन्ट टू सक्सीड. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सॅक्रिफाईस म्हणजेच त्याग हा अतिशय गरजेचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड प्रॉडिजी. प्रॉडिजी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर प्रॉडिजी या शब्दाचा अर्थ जो आहे तो तिथे दिलेला आहे, तो काय आहे बघा. प्रॉडिजीचा अर्थ अँग्री, स्किलफुल, लेझी असा नाही, तर इनबॉर्न टॅलेंटेड, जन्मजात हुशार असणे याला प्रॉडिजी असं म्हटलं जातं.
त्यानंतर 10वा प्रश्न आहे, विच सर्जरी डीड वॉल्टर एडवर्ड डॅन्डी परफॉर्म. वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांनी कोणती सर्जरी, कोणतं ऑपरेशन केलेलं होतं? तर हार्निया, अपेंडक्टॉमी किंवा जनरल सर्जरी असं कुठलं नाही, तर पोस्टेरियर फोसा पार्शियल ट्रायजेमिनल रायझॉटॉमी. तर हे जी काही सर्जरी आहे ती वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांनी केलेली आहे. तर हे शब्द थोडासा लक्षात ठेवा, फार मोठा आहे, पण स्पेलिंग वगैरे लक्षात ठेवून तुम्ही ते करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी पेशंट्स ऑफ वॉल्टर एडवर्ड डॅन्डी डाईड. वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांचे किती पेशंट्स जे आहेत हे मेलेले आहेत? तर इथं त्यांचं जे काही उतारा दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा 13 पेशंट्स डाईड. डू यू नो हिज फर्स्ट 13 पेशंट्स डाईड असं म्हटलेलं आहे. तर 13 पेशंट्स, 13 पेशंट्स त्यांचे ते ऑपरेशन करत असताना किंवा ऑपरेशन केल्यानंतर वारलेले आहेत. 13 हा लक्षात ठेवा आकडा. पेशंट किती मेलेत ते विचारल्यानंतर सांगण्यासाठी 15, 25, 30, 35चा काही संबंध नाही. त्यानंतर वेअर डिड डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम रिसीव्ह स्टँडिंग ओवेशन फॉर हिज स्पीच. डॉक्टर अब्दुल कलाम यांना त्यांच्या भाषणाबद्दल कुठे उभा राहून टाळ्यांचा गजर जो आहे तो मिळालेला आहे किंवा सन्मान मिळालेला आहे? तर इन राष्ट्रपती भवन नाही, इन पार्लमेंट नाही, इन युनायटेड नेशन्स पार्लमेंट नाही, तर इन युरोपियन युनियन पार्लमेंट. तर इथं त्यांचं ते दिलेलं आहे बघा, इथं आहे या पॅरेग्राफ मध्ये शेवटून तिसरी ओळ, famously known for receiving a standing ovation for his speech at the European Union Parliament. तर युरोपियन युनियन पार्लमेंट मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी जे भाषण दिलं होतं त्याला तिथल्या लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवलेल्या आहेत. त्यानंतर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वॉज डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे कितवे पंतप्रधान होते? 9वे, पहिले, 5वे, 11वे. तर 11वे पंतप्रधान, राष्ट्रपती होते, पंतप्रधान नाही. तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? 9वे, पहिले, 5वे किंवा 11वे? तर 11वे होते. आणि त्याच पॅरेग्राफ मध्ये शेवटी दिलेला आहे बघा, फ्रॉम एन ऑर्डिनरी बॉय फ्रॉम रामेश्वरम टू बिकमिंग वर्ल्ड रिनाउंड सायंटिस्ट अँड 11th प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 11th प्रेसिडेंट, 11वे राष्ट्रपती. त्यानंतर वॉल्टर एडवर्ड डॅन्डी इज नोन ॲज वन ऑफ द 3 फाउंडिंग फादर्स ऑफ. वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांना अशा कोणत्या 3 लोकांपैकी एक मानलं जायचं? तर न्यूरोसर्जरी जी आहे, ज्या लोकांनी यशस्वी केलेली आहे अशा 3 लोकांपैकी एक वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांना मानलं जायचं. त्याचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी पॅरेग्राफ मध्ये आहे बघा. इथं ओळ नंबर जे आहे या पॅरेग्राफ मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नंबरच्या ओळीला आहे बघा. He went ahead with his attempt to find a cure and now he is proudly known as one of the 3 founding fathers of neurosurgery. न्यूरोसर्जरी असं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो इज पोर्तुगाल टीम्स डॅश डॅश डॅश. क्रिस्टियानो रोनाल्डो हा पोर्तुगाल टीमचा काय होता? कॅप्टन, कोच, ओनर, किटमॅन. कॅप्टन हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या उत्तरामध्ये तिथे दिलेलं आहे द रिअल माद्रिड स्टार अँड पोर्तुगाल फुटबॉल टीम्स कॅप्टन. तर क्रिस्टियानो रोनाल्डो जो आहे तो पोर्तुगालच्या टीमचा कॅप्टन आहे. त्यानंतर इन विच पोर्तुगाल्स फेमस क्लब डिड रोनाल्डो गेट सिलेक्टेड. पोर्तुगालच्या कोणत्या प्रसिद्ध फुटबॉल क्लब मध्ये रोनाल्डोचं सिलेक्शन झालेलं होतं? पार्शियल क्लब, टायटन क्लब, ब्रिस्बन आहे. स्पोर्टिंग लिस्बन हा शब्द लक्षात ठेवायचा. स्पोर्टिंग लिस्बन हे इथं आहे. तर स्पोर्टिंग लिस्बन या फुटबॉल क्लब मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं होतं. हाऊ ओल्ड वॉज रोनाल्डो. आता इथं ओल्ड हा शब्द राहिलेला आहे, हे लक्षात ठेवा. हाऊ ओल्ड वॉज रोनाल्डो वेन ही वॉज सिलेक्टेड. ज्यावेळी रोनाल्डोचं सिलेक्शन झालं त्यावेळी तो किती वयाचा होता? 15 इयर्स ओल्ड, 19 इयर्स ओल्ड, 25 इयर्स ओल्ड, 30 इयर्स ओल्ड. तर 19 इयर्स ओल्ड हे त्याचं उत्तर आहे. रोनाल्डो त्याच ओळीमध्ये तिथं पुढे दिलेला आहे बघा, स्पोर्टिंग लिस्बन मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ही वॉज जस्ट 19 इयर्स ओल्ड देन. त्याचं वय फक्त 19 वर्ष होतं. Between which teams did the match on 6th September 2005 take place? कोणत्या टीमच्या दरम्यान, कोणत्या टीमच्या मध्ये 6 सप्टेंबर 2005 ला फुटबॉलची मॅच झालेली होती? अर्जेंटिना, जर्मनी, रशिया, इंडिया, पाकिस्तान, पोर्तुगाल आणि रशिया. तर पोर्तुगाल आणि रशिया या 2 देशांमध्ये ती मॅच झालेली आहे आणि ज्या मॅच मध्ये रोनाल्डो खेळलेला होता. त्यानंतर व्हॉट वॉज द रिझल्ट ऑफ द मॅच बिटवीन पोर्तुगाल आणि रशिया. पोर्तुगाल आणि रशियाच्या दरम्यान जी झालेली मॅच होती त्याचा निर्णय काय होता? ती मॅच काय झाली होती? रशिया वन द मॅच नाही,
इट वॉज अ ड्रॉ मॅच, बरोबर आहे, ती मॅच ड्रॉ झाली होती. रोनाल्डोच्या वडिलांच्या निधनाची बातमी आली होती, परंतु रोनाल्डो गेला नाही, कारण तो म्हणाला होता की मला ही मॅच वडिलांना समर्पित करायची, परंतु मॅच जी आहे ती ड्रॉ झाली होती. पोर्तुगाल जिंकला नाही, जर्मनी जिंकला नाही, तर ड्रॉ झाली होती ती मॅच. इट वॉज अ ड्रॉ मॅच. टू हुम डिड रोनाल्डो डेडिकेट द मॅच? रोनाल्डोनं ती मॅच कोणाला समर्पित केली? तर टू हिज अंकल, टू हिज मदर, टू हिज फादर, टू हिज सिस्टर. तर रोनाल्डोनं ती जी मॅच आहे ती त्याच्या वडिलांना समर्पित केलेली होती. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पर्सन इज नॉट मेन्शन्ड इन द लेसन ग्राइंड? असा वेगळा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं नाव ग्राइंड या धड्यामध्ये घेतलं गेलेलं नाही? अब्दुल कलाम यांचं नाव आहे, नारायण मूर्ती यांचं नाव नाही, लिओनेल मेसीचं नाव आहे, उसेन बोल्टचं नाव आहे. तर अशा प्रकारे वेगळा एखादा प्रश्न सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विचारला जाऊ शकतो. तर इथं काय विचारलं गेलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं नाव ग्राइंड या लेसन मध्ये घेण्यात आलेलं नाही? त्यासाठी नॉट जे आहे ते तिथं कॅपिटल काढलेलं आहे. तर नारायण मूर्ती यांचं नाव जे आहे ते या धड्यामध्ये मेन्शन केलं गेलेलं नाही. एपीजे अब्दुल कलामचं आहे, लिओनेल मेसीचं आहे, उसेन बोल्टचं आहे. काही वेळा ही यादी जी आहे ती बदलू शकते. तर अशा प्रकारे हे 20-21 प्रश्न जे आहेत हे ग्राइंड या टॉपिक वरती आपल्याला देण्यात आलेले आहेत. आम्ही तयार केलेले ते तुम्हाला देतो. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न आले तर ते तुम्हाला धडा वाचल्यानंतर, धडा व्यवस्थित समजून घेतल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला समजेल.